हेच गावात झाले बा राहणार काय करावं तणखैर राहण्याचं कोणाचा फोन आला कोणाच बा आता साहेबाचाच फोन आहे बा काय करा उचलाव का नाही आता नाही उचलून बी जमायचं नाही बा उच्चार पैसे वाक्य पूर्ण कर हॅलो हा कोण बोलतंय हा बोला ना साहेब अहो साहेब थोडी अडचण होती हो त्याच्यामुळं नाही का हप्ते भरणं झालं अहो साहेब फक्त 8-15 दिवस थांबा 8-15 दिवसात काहीतरी करतो तुमचे हप्त्याचे पैसे देऊन टाकतो सगळे हो साहेब 8-15 दिवसात करतो नक्की करतो तेवढे वेळेस ऐका फक्त हो साहेब ठीक आहे पाणी आलंय बा सर्व नेलं होते आता चांगलं झालं निसर्ग बी साथ येतोय फक्त मार्केटला भाव राहिला पाहिजे आपल्या मालाला चांगलं बाई ग कारभारी रानात गेले तर एवढंच दळण राहिले आता काहीतरी करावं लागेल रानात लाईट आहे का नाही काय माहिती आता दळण तर झाले पण गिरणीमध्ये ठेवून यावं लागेल कारभारी कवा कवा किती वेळ झाले गेले ते येणार पण आता एवढं दळण झाले आता स्वयंपाक करावं लागेल ते कवा गेलेत काय माहिती गंगे यार पाणी आलं ना आला का तुम्ही काय काय लवकर लवकर आण ना काय करते घ्या पाणी दळण झालंय तुम्ही नाही तुम्ही दळायला अरे रानात काम राहिले अजून ते रानातलं बघावं लागेल ना काय ती रानातलं राहून द्या ह्याला दळण न्या पीठ ना आपल्याला भाकर करायला अरे तू दळण घेऊन जा तेवढं रानातलं औषध राहिले तेवढं मी लगेच तरी कुठे कुठे लक्ष देऊ दळण लागेल आपल्याला काय म्हणून लागत नाही एवढं दळण आहे तुम्ही तू दळण घेऊन जा तेवढं रानातलं काम करून आलं नाही बायक एवढंच राहिलं आता एवढं झाडून घेते बघते आता बायक फोन तरी कोणाचा आले बघते हॅलो हा कोण बोलते महेंद्र सर मधून बोलतोय हा बोला ना गणपत सर कुठे गेले कोणते सर गणपत सर अहो ते रानात गेले तर त्यांना सांगा मग शोरूम मधून फोन आला बरे बरे सांगते साहेबांचा आता एवढा फोन येऊन गेलाय आता मी ना स्वयंपाकात बसते एवढं घेते काढून आणि लगेच स्वयंपाकात बसते थोडं राहिलं कुठे गेले कोणा नाही आता इथं तार धरायची आता तार मोडते एवढं आता कसं तरी एवढं घर तिकडे ही झालं झालं की आता मळ्यातलं भिरावं लागेल पहिलं आता जेवण बघ करतो भूक बी लागलेलं आहे आता जेवण चल रे मग चला आता भाकरीचं जर खाऊ हालचाल येते भूक तर लागली आता जेवण जेवण करून पुन्हा भिजा यावं लागेल भिजवायची नाही राहिली अजून राहणार बाकी स्वयंपाक केलं
भूक लागली तर काहीतरी स्वयंपाक झाला का नाही कोणाच साहेबाचा फोन आता तिथे बघावं लागणार आता काहीतरी. एकदम दरीना अवघड झालं. पहिलं आता जेवण करतो पुन्हा माघारी जावं लागतं. याचं काय काम असतं काय ना गावामध्ये सारखे गावात तिथं काय काम असतं काय ना गावामध्ये. अहो ते शिरू मोले कोण तू त्यांचा फोन आलता. अरे काय म्हणले रे तुला. ते म्हणले गणपतराव कुठे गेले तर त्यांना फोन करायला सांगा. शिवरमाने फोन केला तर अवघड झालं बा. पैसे तर नाही तर हप्ते तर थकले लईच अवघड झाले. आता काय करावं. अहो तुम्हाला म्हणले तुम्ही ट्रॅक्टर घेऊ नका तुम्ही ते घेतला. आपण करायचं तरी काय. अरे तुला माहिती आहे ना आता आपल्याला घर नव्हतं. घर झालं त्या धोंडीबाचं रान घेतलं. त्या कोंडीबाच्या रानातून आपल्या मायात पाईपलाईन नेली आणि एवढं सगळं करून पर आपल्या धोंडीचं लग्न झालं तरी तू म्हणते अजून ट्रॅक्टर करायचं काय बरं. अहो तुम्ही तर 6 महिन्याचं 6 महिने तुम्ही हप्ते भरत होता ते त्याचं काय झालं. अरे तुला माहिती आहे ना आपल्या धोंडीचं लग्न झालं. ते सावकाराकडून पैसे घेतले होते. आपली मुलगी शाळेत शिकते अजून त्यांचे पैसे द्यायला फार माझ्या नरडीला आला. एवढं सगळं करून फार हात टेकले माझे. आता काय करा. जेवण करा ही आपल्या रानात जायचंय. बरं बरं. जेवण करा आपल्या रानात जायचंय. बरं बरं. शेळ्या उपाशी सगळं उपाशी. अरे हाय रे खरं पण आता काय करावं. अरे काय जेवण गोड लागा ना भाऊ मला. नको मला. अहो देवट्या टाटर ओढत नसतं. जेवण करा. एवढं जेवण करून आपल्या रानात जायचंय. जेवण करा. आता काय सांगावं तुला. लय अवघड करा एवढं जेवण बसा. साहेब आता वायदा करता साहेबाला 15 दिवसाचा. आता वायदा संपून गेलाय. आता वायदा तर संपला. आता नाही हप्त्याचे पैसे भरले तर ट्रॅक्टर साहेब आता. अहो जेवण करा. काहीतरी आपण मार्ग काढू आपण. अरे साहेबाला फोन केलता साहेबांनी 15 दिवस वायदा केलता आपण. वायदा संपून गेलाय. आता नाही हप्त्याचे पैसे भरले तर साहेब काय आल्याशिवाय राहायचे नाही घरी. आता जेवण करा. पाणी नको बिणी प्या. जेवण नको. आपण डायरेक्ट काय करू तर बघू काहीतरी हप्त्याचं. अरे आता काय करावा. जेवण नाही गोड लागत मला बा. ते साहेबाचं पहिले मिठावं लागेल. आता वायदा संपून गेलाय नाही हप्ते भरले. आता तर ट्रॅक्टर ओढून नेल्याशिवाय काय साहेब राहायचे नाहीत. आता काय करायचं. आता अवघड झालं आता. एक ना आता कोण असतं आपल्याला. अरे 15 दिवस वायदा केलता आपण. वायदा संपून गेला. आता काय करायचं. करू काहीतरी आपण. अरे आता नाही हप्त्याचे पैसे भरले तर साहेब घरी येते ना आपल्या. ट्रॅक्टर ओढून येते ना. आता काय करावं बरं. लयच अवघड झाले बा. करू काहीतरी आपण. धोंडीचं पैशाचं मी बघते. दोघांना मिळून देऊ हप्ते. काहीतरी करावं. लयच अवघड झाले साहेब जरा. गणपत सर. हो साहेब. हा या बाहेर या आत या साहेब. नाही आत बीत काय नाही बाहेर.
तुमचं जरा मिटून घेतो जरा ती काय तुम्हाला काय कळणारच काय या लवकर या बाहेर या. पाणी पिणे तरी द्या. पाणी बिणी काय पाणी नको घ्या बाहेर पाणी. या. अहो पाणी घ्या लांबून आला त्याला नाही नाही हो, पाणी बिणी ठेवा तिकडे ती पाणी घ्या ना मला वाटतं पाणी घ्या म्हणलं. बरं काय बरं ते हप्त्याचं काय नेमकं तुमचं अहो साहेब अडचण होती हो थोडी त्याच्यामुळे कवर तुमची अडचण अडचण तरी कवर आहे. अहो साहेब फक्त 2 दिवस थांबा. 2 दिवसात माझा काम किती दिवस थांबेल अजून किती दिवस पट्टे थांबायचे? आले की तुमचे पैसे लगेच देऊन टाकतो. पट्टी काय नाही ते एक तर चाय द्या नाही एक तर हप्ता द्या बरं पैसे द्या तुम्ही लवकर. अहो साहेब फक्त 2 दिवस आहे का हो? 2 दिवसात 2 काहीतरी दिवस करून काय तुमचे तुमचे पैसे अजून देतो. किती दिवस ऐकायचंय हे ऐकलं ते काय कमी झालं काय आता अहो दोंडीचं लग्न झालं माझ्या मुलीचं त्याच्यामुळे कर्ज झालं त्याच्यामुळे हप्ते काही वस्तू भरता नाही आले. दोंडी बिंडी काय नाही ते हे करा हप्ते द्या पैसे द्या हप्त्याचे पैसे द्या आणि चावी द्या नाही तर हे गंगू चाय साहेब काय ऐका ना भाऊ काय करावं कुठं नाही आता ऐकलं की तुमचं अजून किती दिवस ऐकायचं अहो एवढी वेळ बस की ऐका हो, आता. काहीतरी करून देतो हो, नाही दिवसात तुमचे नाही दोन दिवस नाही ना 3 दिवस नाही तुम्हाला टाइम देऊन पण तुम्ही असंच हे करायला लागलात ना की अहो लक्ष्मी हो माझी ती साहेब असं तर तुम्ही लक्ष्मी जर असं नेले काय तर असं कसं जमायचं माझं नाही आता हो द्या चावी चल घ्या चावी. अहो साहेब नका हो, नाही, एवढी चालेल. वेळेस ऐका हो साहेब. नाही नाही अहो, संपलं नका हो ना साहेब. नाही नाही झालं तुमचं तर ते चावी बदला चला हो साहेब हो नाही नाही पाया बी काय कुठं नाही हो न हो साहेब माझे लक्ष्मी हो साहेब नका हो न. हे देवा काय रे माझ्या नशीब. लय अवघड झालंय काय करावं ट्रॅक्टर न्याला आपलं. साहेब नका नेऊ ट्रॅक्टर माझा काय करावं. हे देवा काय रे असं माझ्या नशिबी आणलं तर रे लय अवघड झालंय गंगू आता काय करायचं. जात मध्ये काय कर नाही रे लय अवघड झालंय आता साहेबांनी ट्रॅक्टर न्याला आता काय करायचं आपलं. गणपत तर रोज फटक्या पण दिसतो आज ह्यो फोन आहे नवीनच विचारायला पाहिजे. नेमकं काय वानगडे कुठं चालले ते काय झालं ना त्यांनी हप्ते थकले त्यामुळे त्यांचा ट्रॅक्टर घेऊन चालत आहे. गणपतचा येस हप्ते जमले हप्ते थकले त्यामुळे गणपत घरी असतील मला काय माहिती. किती हप्ता 60,000. 60,000 अहो गरीबाच्या कशाला ताटात माती घाली त्याला गरीब माणूस अहो तुमचं सगळं खरं आहे पण त्यांना वायदा दिलं तर तरी ते करीत नाहीत म्हणलं आम्हाला ऑप्शन नाही ना आम्हालावरून लय प्रेशर आहे. मला प्रेशर हे मान्य आहे हो मग पण लय गरीब आहे हो लय अडचणी त्याने आता पोलीस लग्न केलं त्याच्यामुळे थोडं रील पाणी झाली त्याच्या कुठं काय समजून जा कसं काय चालून समजून हां तुम्ही काय करा 15 दिवस थांबा नाही नाही त्यांना टाइम दिला आम्ही पण त्यांनी नाही तेवढ्यात नाही केलं. अहो त्याचा काम काढायला पहिली पट्टी निघली त्याला मिटवाय सांगतो काय त्यांना टाइम दिला ना आम्ही पण ते बोलले 15 दिवसात टाइम गरीब माणूस आहे राव. काय
मागत घेतो मग पैशाचं काय हप्त्याचं काय मी देतो मग हप्ता घेऊन गेलो. मी घेत पण नाही गावचा. मला ओळख नाही वाटत. मला ओळख नाही. सांगा याचं मागे काय तुम्ही भरता का ते नक्की ना हा मला बोलायला लावतो. नाही हो राव. चेअरमन तुम्ही आज मला ओळखलं ना? अहो, काय साधं simple येतो काम आम्ही नाही. मागे टाकतो काय त्या शेजाऱ्या पाजारी विचारतो तुम्हाला. आणि जबानीचं लय पक्का आहे. नाच थोडं. चालतं या मागे, चला. जाऊच ना. जाऊ दे, काढून टाकतो. तुम्ही मागे बरं हां तिकडं करायचं गणप्या या काय या बाहेर या गणपत काय नका ट्रॅक्टर कुठे साहेबांनी ओढून काय करावं उडून गेला हा ना इधरची यावी तू माझ्या अरे लेका नको 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 अरे उठला खाली का असतो कुठं बाबा तू माझी इज्जत राखली बाबा लका लहानपणीचे लका जोडीदार आपण तुला ट्रॅक्टर जाऊन दिलो मी अहो खरंय बाबा तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही बाबा आता पण आता हे कर काम मित्रा बरं आहे ना. तिथून पुढे ट्रॅक्टर काय ओढून देऊ नका रे. नाही बाबा आता नाही तसं करायचं लेका तुझं नाव खराब बँकेचं नाव खराब तुझा सिबिलचा स्कोअर बी खराब होईल बरोबर आहे बाबा तुमचं अडचण होती त्याच्यामुळे हप्ता वेळ भरणं झालं हा हप्त बियाणाने भर आता एवढी बार भरलाय जाऊन हा बरं आहे बाबा तुमच्या सारखं मग आयुष्यभर भेटणार लका लहानपणीचे जोडीदार आहेत आपण जाऊन दे बाबा तुम्ही माझी इज्जत राखली अरे मग नमस्कार मित्रांनो बँक ही आपल्यासाठीच आहे बँकेचा पुरेपूर फायदा घ्या आणि ट्रॅक्टर हप्त्यावर घ्या परंतु हप्ते वेळेवर भरत जा आणि आपला सिबिल स्कोअर खराब होणार नाही याची दक्षता घ्या हा थांबा 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 मित्रांनो चाललाच कुठं तर ऐकून जा 2 शब्द मित्रांनो आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हा मित्रांनो तुमची प्रतिज्ञा आणि कमेंट हीच आमच्यासाठी वरदान आहे त्यामुळे धन्यवाद